तर जीबीएची स्थापना करण्याच्या मागे तुमचा हेतू काय होता? बेसिक उद्देश म्हणाल तर छोट्या व्यावसायिकांना बूस्टअप करणं हाच आहे. फक्त एवढंच झालं की संकल्पना जी मी जीबीएची मांडलेली आहे, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. इट्स कॉल्ड ॲज गिव्ह अँड टेक. तुम्ही व्यवसाय द्या आणि मग व्यवसायाची अपेक्षा करा. हे माझं नेहमीचं तत्व असतं. जेव्हा करोनाचा काळ चालू झाला 2020ला, तेव्हा छोट्या व्यावसायिकांचे तसं म्हणलं तर खूप हाल चालू झाले. ज्यांच्याकडे सस्टेन पॉवर होती त्यांना काही प्रॉब्लेम आला नाही, पण ज्यांच्याकडे नाहीये त्यांनी मार्च नंतर कसा बसा तग धरला एप्रिलपर्यंत, आणि मेच्या सुरुवातीपासून मला कॉल्स यायला सुरुवात झाली. कारण बऱ्यापैकी महाराष्ट्र मी फिरलो होतो, व्यावसायिकांना भेटलो होतो, त्यांना कन्सल्टन्सी केली, ती पर्सनल लेवलला केली होती. मग 2-3 सहकारी, माझी पत्नी, आम्ही बसून चर्चा केली त्या गोष्टीवर की काय करता येईल याच्यामध्ये ग्राउंड लेवलला. तर आधी ज्या संघटना होत्या त्यांच्याकडे मी गेलो, परंतु ते फार हाय लेवलला करायचा त्यांचा प्लॅन होता आणि मला एकदम ग्राउंड लेवलला करायचं होतं. म्हणून आपण ही स्थापना केली 4 जून 2020ला. तिथपासून वाटचाल चालू झाली. सगळ्यात पहिलं काम मी काय केलं तर मला सक्रिय कार्यकर्ते हवे होते, जे निस्पृहतेनी निरपेक्षतेनी कार्य करतील, आणि ते मला मिळाल्यानंतर मी जिंकलो होतो तिथंच. मग हळूहळू संख्या वाढत गेली. मग आपण जे उपक्रम तयार केले वर्षभराचे, बेसिक माझा भर असतो ऍसिम्युलेशनवर, समक्ष भेटीगाठींवर. दर महिन्याला इंटरनल स्पर्धा घेतली जाते. काही ना काही स्पर्धात्मक एकमेकाला भेटा. दर महिन्याला आपण मीटिंग घेतो. उपक्रम नसेल त्यावेळेला नुसतीच मीटिंग घेतो. हे असं करत करत वर्षभराचे असतात. म्हणजे जानेवारी मकर संक्रांत असेल, फेब्रुवारी मार्चला आपलं एक्झिबिशन असतं, एप्रिल एक नुसती मीटिंग असती, मे महिन्यामध्ये क्रिकेट असतो. मी डिटेल्स सांगतोच आहे. मग आपण जे उपक्रम जून जुलै थोडासा स्लॅक ठेवलाय का की शाळा कॉलेज चालू होतात, पावसा सीझन असतो म्हणून थोडंसं स्लॅक ठेवलेला आहे. ऑगस्ट पासून परत स्पर्धा चालू होतात. सप्टेंबरला आपण परत एक्झिबिशन घेतो. जून सगळ्यात मोठा जो वर्षभराचा असतो इव्हेंट तो म्हणजे दिवाळी फराळ पॅकेज. तो आपण घेतो ऑक्टोबर नोव्हेंबरच्या आसपास. तत्पूर्वी पण एक एक्झिबिशन घेतलं जातं, यावर्षी पण आहे. त्याच्यानंतर काय करतो आपण, बॅडमिंटन स्पर्धा असते शेवटची डिसेंबरला. कोणतरी मोठा व्यक्ती आपण बोलवतो, त्याच्या हस्ते आपण फेब्रुवारीमध्ये बक्षीस समारंभ करतो पुढच्या वर्षीच्या. म्हणजे काय झालं की वर्षाला आपण 2 वेळाला आपण संमेलन पण अरेंज करतो. कारण मीटिंगला येऊ शकतं अशातला भाग नाही. पुण्याच्या बाहेरचे पण खूप सारे सभासद आहेत आपल्याकडं. दुसरी महत्वाची गोष्ट काय केलेली की खूपशा लोकांना, म्हणजे तुमच्याकडे सुप्त गुण असतात, काही ना काही साहित्यिक असतील, कला किंवा गायकी मधले असतील, यांना एक प्लॅटफॉर्म मिळवून दिला. त्याच्यानंतर काय करतो आपण, बॅडमिंटन